काय करतात, कशी अवस्था आहे बघा, निर्विचार अवस्था, नाही विचार शून्य अवस्था. अहो तुम्ही ऐकून ठेवा, आपल्याला साधायचंय काय इथे येऊन आपल्याला काय मिळवायचंय? निदान प्रपंचाचे विचार तरी बंद करायला पाहिजेत की नाही? आणि आपण ते करीत नाही, एकमेकांच्या फुकट चौकशा करतो. का तुमच्या मुलीचं ते काय झालं मग डायव्हर्सचं पुढे? अरे तुला काय करायचंय? तुला मुलगी नाही, मूलबाळ नाही, काय कसं विचार शून्यता यायची? थोडं तरी साधलं पाहिजे ना. आपण इथे येतो, दुसऱ्यांचे कष्ट घेतो इथे. काय महाराजांना कष्ट नसतील? काही माणसं काय करतात आपलं? माझं जरा बोलणं कडक होईल, पण बघा मी मलाच सांगतोय असं समजतो का? त्यांचे काय श्रम मी घ्यावे? काय मागायचं साधायचंय? माझा प्रपंच मला जड झाला म्हणून काय यायचं इथे? नाही, मला काहीतरी उच्च ध्येय साधायचंय. आणि ते काय आहे? तर अशा विचार, मी म्हणतो निर्विचार जाऊ दे, भगवंताशिवाय दुसरा विचार नाही असं झालं पाहिजे, नाही का? मी परवा आपल्याला म्हटलं ना, या कॉम्पाऊंड असं एक इथे गेट पण ठेवला पाहिजे बरं का, पंचायतीत बसावं. काय रे बुवा, मागे प्रपंच विचार सोडलायस ना तर तुला आत प्रवेश आहे, नाही तर प्रवेश नाही. मला वाटतं सगळ्यांनाच बाहेर जावं लागेल, त्यांच्याशिवाय कोणीच नाही ते, नाही का? असंच प्रसंग यायचा नाही. विचार करा आपण, हे साधायचं इथे की नामामध्ये तो इतका रमलेला आहे की विचाराला जागाच नाही. स्तब्धता याचा अर्थ एवढा आहे. आणखी पुढे लहानचा अर्थ तो असा आहे, ही स्तब्धता आल्यानंतर माणसाचं जे मायेचं प्रकृतीचं क्षेत्र असतं ते बाजूला होतं सगळं. मग गीता सांगते आहे, देहाचे आणि मनाचे व्यापार चालतात. श्लोक असे आहे, पश्यन शृण्वन, पाहतो, ऐकतो, स्पृशन स्पर्श करतो, जिघ्रान वास घेतो, अश्नन खातो, पिबन, हे सगळं करीत असताना इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. चाललंय प्रवृत्ती आपली काम करते आहे, हा स्वस्थ आहे. काय अवस्था असेल कल्पना करा आपण. आणि ही साक्षीत्वाची अवस्था आहे, ती त्याच्याकडची स्तब्धतेची अवस्था. सगळं चाललंय. याला संस्कृतामध्ये वेदांतात फार अप्रतिम शब्द, तटस्थ. नदीचा प्रवाह चाललेला आहे आणि हा किनाऱ्यावर उभा आहे. आपलं प्रतिबिंब पाहतोय पाण्यात, पण स्वस्थ आहे, चाललाय प्रवाह. तसं की नाही, आपल्याला हे खरं शिकायचं. इथे एवढा व्यवहार चाललेला आहे, सत्ता ती आहे, ते चालवत आहे, मी नुसतं पाहतोय. हे जर आलं ना, अरे दिव्य असते. ही शेवटची स्तब्धता. ते स्तब्ध होतो याचा अर्थ असा, जगाकडे इतक्या निर्विकार दृष्टीनं तो पाहतो, चाललाय, मी त्यात असून पुन्हा नसल्यासारखं. ही तटस्थ, हा स्तब्धतेचा अर्थ आहे. आता ही स्तब्धता साधण्याकरता आज जायला पाहिजे आपल्याला. तर ते ज्ञानेश्वर महाराजांचं एक नमन आहे, 15व्या अध्यायामध्ये थोडक्यात सांगतो आपल्याला. त्या नमनामध्ये त्यांनी म्हटलंय, मी आता आज जातोय, गुरुची पूजा करतोय हृदयामध्ये. ते आपल्याला मी मागे सांगितलंय, एक 2-4 वेळ दाखवतो आज. सुरुवात अशी केली आहे, आता हृदय हे आपले चौफाळून या भले, वरी बैसवू पावले श्री गुरु. वा, माझ्या मते गुरुचं इतकं प्रेमाचं वर्णन करणारा महात्मा जगात नाही. प्रेम सगळ्यांचं सारखं. मला गंमत सांगतो, महाराजांना एकदा असं सांगितलं, म्हणलं काय नाथांचं प्रेम जनार्दन स्वामीवर कमाल आहे. म्हटलं महाराज हसले, म्हणाले बरं का, ऐकण्यासारखं आहे. महाराज म्हणाले, एका गावामध्ये एका मारवाड्याच्या घरात लग्न झालं, श्रीमंत मारवाडी. काय त्याची आरासन, काय शोभान, काय सगळं विचारू नका बरं का. मुलाचं लग्न झालं, नवरा बायको. त्याच वेळेला म्हणजे त्याच गावामध्ये एका भिकाऱ्याच्या मुलाचं लग्न झालं बरं का. तेव्हा त्याच्याही मुलाला बायको, म्हणजे त्याची आरासन ते काय विलक्षणच आहे सगळं. पण त्याच्या मुलाचा त्याच्या बायकोशी म्हणजे नवरा बायको संबंध, आणि भिकाऱ्याच्या मुलाशी त्याच्या सुनेशी नवरा बायको संबंध, यात फरक नाही म्हणाले. तसं म्हणले आम्हाला वर्णन करता आलं नाही तरी प्रेम द्यायचं आहे म्हणाले. काय गंमत आहे हो. छे. म्हणजे ब्रह्मानंद महाराजांचं महाराजांच्यावर प्रेम, महाराजांचं सुधाई महाराजांचं प्रेम आणि ज्ञानेश्वर महाराजांचं निवृत्तीनाथांचे प्रेम परत एकच आहे.
एक्सप्रेशन मिळालं असेल. हो, परत एकच आहे. असं काय करतात? काय वर्णनाची भूमिका आहे बुवा. आम्ही भाग्यवान बाबा, ही अमृतवाणी ऐकली. आम्हाला चाललं नसेल काही, पण तृप्त आहे. अमृत हे सर्व कसे, हे जे तुकाराम मानचं म्हणणं आहे, आणि ऐकलं वारे नाही, काय आनंद आहे बघा त्यामध्ये. असो, तेव्हा वरी बैसवू पावलं श्री गुरुची. काय वर्णन आहे की म्हणाले आपलं हृदय हे चौरंग आहे, गुरुची पूजा करायची. ते गुरुचे अंतकार अंतःकरण हृदयात आहे, हे चार पाय. काय कल्पना आहे बघा सुंदर. तेव्हा त्याच्यावर पावलं ठेवायची. म्हणजे गुरुची पावलं ही काय आहे? आपलं डोकं आणि त्याचे पाय हे उत्तम अंग म्हणतात संस्कृतामध्ये डोक्याला, आणि ते हीनांग म्हणतात पायाला. तुमचं उत्तम अंग त्याच्या हीनांगावरती गेलं पाहिजे. चरणावरती काय डोकं ठेवायचं? हो, पण डोक्याला डोकं का नाही? उत्तमांग हीनांगावरती यायचं, म्हणजे शरणागती. तेव्हा त्याही पेक्षा त्याचे चरण जे आहेत, त्याच्या पादुका, म्हणजे ज्या पादुकावरती त्याने पाय ठेवलेले आहेत, त्या ज्याने पादुका सुद्धा एवढ्या पवित्र आहेत की त्या मला, गुरुचं जे जे आहे ते मला पवित्र आहे. काय सांगावं? 13व्या अध्यायामध्ये आचार्य उपासनामध्ये वर्णन करताना ज्ञानराज म्हणतायत की गुरुची पिगदाणी आहे, पिगदाणी ती सुद्धा स्वतः मी धुईन, इतकं त्याला प्रेम असतं गुरुचं आहे. मला अगदी प्रसंग आठवतो की खुद्द मला भाऊसाहेबांनी सांगितलेला, आम्ही पाहिला नाही, पण दुसऱ्या दिवशी महाराजच बोलले. म्हणाले हरद्याला महाराज होते, महाराजांना ब्रॉन्कायटिस झाला होता, हरी खोकला झाला होता. तेव्हा रात्रभर घास लावायची, खोकायचे, तर पुस्तकोटी रात्र जागे असायचे. काय सेवा, जागे असायचे बाहेर खोलीत निजलेले महाराज. आणि रात्री महाराजांना उभा आली 1-1:30 वाजता. उभं आल्याबरोबर हे गेलं पुढे, आणि तस्त काही सापडे ना. ते तस्त समजतं ना, त्याला उर्दूमध्ये पिकदाण म्हणतात. पिकदाण म्हणजे थुंकी टाकणं. ते काही सापडे ना, आणि उभं तर आली तर मग त्याने ओढजोड पुढे केली, आणि एकदम महाराजांची आली. ते आवडायचं ना, आवडल्या हातामध्ये थुंकी आली सगळी. महाराज म्हणजे अरे 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 काय करतोस? काही नाही बोलले नाही, आणि गेले म्हणजे बाहेर टाक. कशी सेवा आहे बघा. काय आहे? वरी बैसवू पावले श्री गुरुची. माझ्या गुरुच्या पायाला स्पर्श झालेला आहे याचा. ते हेबुडी म्हणून आहे ना, तिथे हेच आहे. त्याच्या पादुकात महाराज उभे राहिले, त्याच्यावर पूजा झाली, आणि ते आता ते किती पवित्र आहे. माझ्या गुरुचं जे जे आहे ते पवित्र आहे. त्याचं वस्त्र, त्याच्या वस्तू वापरण्याच्या, अहो काय सांगू, त्या बंगलोरच्या याच्यामध्ये समाधीमध्ये महाराजांचा दाब घातलेला आहे. मी माझ्या हातनं घातलेला आहे. काय मला धन्य वाटलं की महाराजांचा दाब. काय असेल ती भावना आपण समजू शकता नाही का? एक गमत सांगतो. बेळगावला एक वकील होते, महाराजांनी सांगितलं. बेळगावला वकील होते, याच्यावर निघालं गुरुचं काय एवढं हे आहे तुझ्या वस्तू. तो महाराज म्हणाले त्याचं आईवरती भयंकर प्रेम. म्हणजे इतकं की बायको म्हणायची की मी आता तुमच्यावर आहे, पण माझ्याकडे तुमचं प्रेम नाही. आईवरती भयंकर प्रेम. आणि आईने लहानपणापासून वाढवलेला. तर तो आई मेल्यानंतर आईचं लुगडं उशिरा घेऊन निघायचं. काय बघा प्रेम आहे. त्याला विचारायला हे काय? मला आईचा स्पर्श होतो म्हणाला त्यामध्ये. हे गुरुच्या वस्तूंची किंमत आहे. बरं का? म्हणून हृदय हे आपुले चौफाळून या भले. 4 पाय त्याचे वरी बैसवू पावले श्री गुरुची. तुम्हाला विनोदानं म्हणायचं म्हणजे आपल्या चौरंगाचे 4 पाय सारखे नसतातच कधी. पाय नसतो, जोड लंगडाच असतो चौरंग. म्हणजे त्याचं स्मरण सगळीकडे नसतं नाही का? तर इथे म्हणाले, मग पुढे काय म्हणाले की ऐक्य भावाची अंजुळी. ते ज्ञानराजा सांगू शकेल आहे. ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजळी अर्घ्य देव. आता पादुकावर पाणी टाकतात. अर्घ्याचे असे अर्घ्य म्हणजे पूजन बरं का. म्हणजे त्याला पवित्र करण्याकरता, वस्तू जी आहे ती धुवून घेण्याकरता
त्याचा मल नाहीसा करण्याकरता अर्घ्य देत असतात. काय कल्पना आहे. अंजली केली, अंजली योगंजल. ओंजळीत काय असतं, हात दोन्ही जोडतात म्हणजे द्वैत आहे ते ऐक्य होत. दोन आहेत ते एक होतात म्हणजे मी आणि गुरु, जीव आणि शिव हे जे दोन आहेत ते ऐक्य भाव झाला. ऐक्य भावाची अंजली. काय कल्पना आहे. म्हणजे गुरुशी माझं तादात्म्य आहे, वेगळे पण नाहीच. ऐक्य भावाची अंजली. अंजली फुलं कोणची घेतली, काळ्या घेतल्या म्हणाले. काळ्या कोणची, सर्वेंद्रिय कुंडमुळी. कुंडमुळी म्हणजे कळ्या, बरं का, न उमललेल्या कळ्या, सर्व इंद्रियांच्या कळ्या. कळी का, तर असं आहे आपली इंद्रिय अशी उमललेली आहे, बाहेर फाकलेली आहे आणि ती आवरून अंतर्मुख केली, ती कळी झाली. काय म्हणजे अंतर्मुख होऊन त्या इंद्रियांच्या कळ्या त्याच्या पायावरती टाकल्या. पुढे म्हणाले भरवून या पुष्पांजली. ती पुष्पांजली घेऊन त्याच्या पायावर राहिल्या. म्हणजे याचा अर्थ असा, अंतःकरणामध्ये गुरुच्या चरणाचं ध्यान आणि त्या चरणाचं ध्यान करीत असताना ऐक्य भावानेच त्याचं पूजन चालू. इंद्रिय अंतर्मुख करून त्याचं चिंतन चालू. म्हणाले अनन्योदके धुवट वासनाचे तन्निष्ठ ते लागलेसे अबोट चंदनाचे. आता चंदन लावले या बोटानं, हे बोट देवाच म्हणतात. अबोट आहे, बोट नाही. बोट असलं तर देह आला, देहाचं तर विसर आहे इथे, म्हणून अबोट. ही जशी अनामिका आहे ना, अनामिका निगेशन आहे, तसं अबोट म्हणजे हात नाही तिथे, बोट लावलं चंदन. चंदनाचं महत्व काय आहे लक्षात घ्या. आपण एक पद आहे रैदासाचं, प्रभुजी तुम चंदन हम पाणी, ज्याचे अंग अंग बास समानी. काय आहे, पाण्यामध्ये चंदन घासतात आणि ते चंदन घासल्यावर ते संबंध पाणी चंदनमय होऊन जात. तसा मी तुझ्या स्मरणानं तद्रूप झालेलो आहे. तू मी वेगळा नाहीच. सगळं माझ्या अंगभर वास चंदनाचा आहे. अंग अंग वास समानी, छंद मी भरून गेलेलो आहे. मग म्हणाले तुझ्या चरणाला पहिल्यांदा धुतलं. कशानं धुतलं, अनन्योदकानं धुतलं. अनन्यता हीच कुणी एकरूपता, हे पाणी, त्या पाण्यानं ते धुतलं आणि मग त्याला जे चंदनाचं बोट लावलं, ते चंदनाचं बोट म्हणाले वासनाचे तन्निष्ठ. आता गंमत अशी आहे, चंदन जड आहे, सूक्ष्म नाहीये. वासना जडच आहे, स्थूल आहे. पण वासना कोणची, तन्निष्ठ. तुझ्या दर्शनाचा लाभ, तुझं सहवास, तुझं प्रेम, हीच वासना, ती तन्निष्ठ वासना. आणि ती तन्निष्ठ वासना आहे चंदन, अनन्य डोकेचं पाणी, त्याच्यामध्ये ते घासून तुला बोट लावलं. जिकडे तिकडे अनन्यता. पुढे म्हणाले की प्रेमाचे भांगारे निर्वाळून नूपुरे लेवू सुकुमारे पदेती. आता म्हणजे पायामध्ये अलंकार घातले, तर पायामध्ये अलंकार कोणते, प्रेमाचं भांगार म्हणजे सोनं. ज्ञानेश्वरांनी विचाराला सोनं म्हटलं नाही, ज्ञानाला सोनं म्हटलं नाही, प्रेमाला सोनं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवंताला, गुरुला, भगवंताला नव्हे, गुरुला जर अलंकार घालायचे असले तर प्रेमाचे अलंकार पाहिजे, प्रेमाशिवाय अलंकार नाही. आणि त्याचं स्वच्छ त्याचे घडण करून त्याची नूपुरं केली, म्हणजे पायात चाळ केली आणि ते चाळ त्याला म्हणाले घातले. सुकुमारे पदेतीये. सुकुमार म्हणजे नाजूक, अत्यंत सूक्ष्म अशा त्या पावलांना ते अलंकार घातले. आणि पुढे म्हणाले घनावली आवडी अवघे विचारे चोखडी. ऐका आपण, तिये घालू जोडी अंगोढी. जोडवी घातली, त्या चरणाला जोडवी घातली. लग्न झाले म्हणजे बायका घालतात ना जोडवी ती. मी आपल्याला प्रश्न विचारतो,
गुरु हा पुरुष. आणि जोडणी कशी काय घातली ज्ञानेश्वर महाराजांनी? वा बरोबर हरदासच सांगू शकेल. अरे ती माऊली आहे ना, गुरु माय आहे म्हणून नाही, उलट म्हणतो मी ती बाप माय आहे. नाथाने भागवतामध्ये म्हणलेलं आहे, तू आई आहेस आणि बापही आहेस, दोन्ही आहेस तू माझा. कारण आईसारखं माझं पालन केलंस आणि मला एकनाथ ज्ञानी निर्माण केलं. कोणी तुझं जे माझ्या मनामध्ये प्रेम आहे, आवड आहे, ती साकार झाली. घन म्हणजे स्थूल झाली. ती स्थूल कशी झाली? तो तुझ्या पायामध्ये जोडवी घातली म्हणाले. आणि पुढे म्हणाले की ती जोडी घाली आंबळीये मग आनंदामोद बहळ. सात्विकाचे मुकुळ ते उमलले अष्टदळ ले मुवरी. पायावरती कमळ वाहिले. आपण तिथे थांबणार. अष्टकमल, 8 पाकळ्यांचं कमल ते तुझ्या पायावर वाहिलं. कसलं म्हणाले? आनंदाच्या सुवासानं भरलेलं. भर म्हणजे पुष्कळ. आनंदरूपी वासानं भरून गेलेलं असं ते कमल तुझ्या पायावर वाहिलं. अष्टदल का? अष्टसात्विक भाव आले म्हणून अष्टसात्विक भावानं भरलेलं ते कमल, आनंदरूपी कमल तुझ्या पायावर वाहिलं. म्हणजे तुझ्या पायावर डोकं ठेवल्यानंतर परमानंदाचा सुवास सगळीकडे सुटला. असं ते आहे पूजन. असं पूजन करणं म्हणजे बाहेर जे मिळेल समजा तुम्ही, कोण करू शकेल हे स्थिरावलं आतमध्ये की बस. अहो पुढे ते असं होतं, महाराज म्हणायचे ते खरं आहे की त्या महाराजांचं काय सांगू आपल्याला. पहिल्यांदा म्हणजे काय झालं, वृंदावनामध्ये श्रीकृष्ण असताना कृष्ण चालला की मागे मागे गायीचा. बघा, कृष्ण चालला की मागे मागे जायचा. ते धनगराच्या मागे शेळ्या जातात तशा. पण म्हणाले पुढे असं झालं की त्या गायींची पावले जी उमटलेली असत त्या पावलावरूनच श्रीकृष्ण चालत जात असे. असं म्हणणे भक्ताचं होतं. पहिल्यांदा म्हणले भक्त भगवंताला वश असतो. पुढे त्याचं स्वातंत्र्य नाहीच होतं, तो भक्ताचा स्वाधीन होतो. भक्त सांगेल तसं नाचतो म्हणाले. ताही अहिर की छोहरिया. रहीम म्हणून, रसखान म्हणून एक मोठा भक्त होऊन गेला. पठाण होता आणि श्रीकृष्णाला भुलला आणि शेवटी तो भक्त झाला. हिंदीमध्ये हा प्रसिद्ध आहे तो, बरं का. तर तो काय म्हणतो, काय या गवळ्यांच्या पोरीचं भाग्य सांगावं, म्हणजे गोपींचं, की नुसत्या एका आपल्या ताकाच्या लालचीवर या भगवंताला नाचवलं म्हणले त्यांनी. तुला ताक देते, नाचून दाखव म्हणून. असं ताही अहिर की छोहरिया. छोहरी म्हणजे छोकऱ्या, अहिर म्हणजे ते गवळी. ताही अहिर की छोहरिया छच यावरी छाछ मी नाच नचावी. एवढ्या या ताकाच्या लालूचीवर भगवंताला नाचायला लावतं. आमचं नाचायचंय बुवा, त्याची गंमत अशी आहे. अशी शेवटी होतं की भक्त म्हणेल. आपल्याला मी सांगतो, महाराज असं म्हणाले, भाऊसाहेबांनी देह ठेवला तेव्हा भाऊसाहेबांनी मला ऋणी करून ठेवलेला. काय सांगू आपल्याला महाराजांचे तुमचे शब्द. जो पुरुष लहानपणी सर्वसंग परित्याग करून गेला, ज्याला जगात कसलंही अटॅचमेंट आसक्ती नव्हती, तो पुरुष असं म्हणतो भक्तांनी मला ऋणी करून ठेवलंय. काय सांगतो आपल्याला, शंकाच नाही. ते का दिलं म्हणले की दिलं तुला, बस मागा जायचं नाही. आणि या देण्यात जे सौंदर्य आहे, जे ऐश्वर्य आहे आणि जे समाधान आहे ते जगात कशात नाही. आणि ते की नाही भक्तीचं मर्म आहे. आता उद्या आत्मारामो भवती हे सकाळी सांग. ज्या